चुकलं माझं. ते सगळं झाल्यानंतर मी काहीच बोलू शकले नाही. पण माझ्यातर्फे तुम्ही त्यांना सॉरी सांगाल का? आणि थँक्यू ही. आज आरकेंनी आम्हाला फक्त आमचं घर मिळवून नाही दिलंय, तर आमचा स्वाभिमान मिळवून दिला. प्लीज त्यांना माझा मेसेज द्याल ना? थँक्यू. खूप साधे आहात मॅडम तुम्ही. आरके सर कसे आहेत हे सांगितलं ना तुम्हाला, तर विश्वास उडेल तुमचा मैत्रीवरचा, माणसावरचा आणि माणुसकीवरचाही. आज मी त्यांच्यासमोर काहीच बोलू शकत नाहीये, पण एक दिवस नक्कीच बोलेन. काय वाटेल ते झालं तरी मी तुम्हाला बर्बाद होऊ देणार नाही. या गुंडांनी ना सगळे कपड ना सामान इकडे तिकडे करून टाकलं यार. कुछ तो स्पेशल करेंगे यार, आज घर वापस आ गए हम लोग. शालू, सुन, तू आपल्या घरची लक्ष्मी आहे ना? हा, मग लक्ष्मीने या घरात लक्ष्मी सारखंच यायचं. हे माप ओलांडून तू आज गृहप्रवेश करायचा. मी लक्ष्मी आहे की नाही मला माहित नाही, पण आज जी मी स्वाभिमानाने उभी आहे ती फक्त आणि फक्त तुम्हा सगळ्यांच्या साथीमुळे. माझ्यावर एवढे मोठे आघात झाले, मला वाटलं होतं मी हरून जाईन, पण तुम्हा सगळ्यांमुळे मी हा आजचा दिवस बघते. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून हे माप ओलांडायचं. हा, चल चलो फिर. चला चला या. चला देवकर, ट्राय अरे होईल ना, ये ना थोडी ऍडजस्ट हो. आले सगळे. गणपती बाप्पा मोरया. काय चला आपल्या घरी, चला कामं नाहीत की काय? अरे एक मिनिट, ज्यांच्यामुळे आज आपण इथे आलो त्यांना तरी बोलू. बंटीजी या ना. नाही नको, आता निघतो आता. असं कसं, चहा तरी घेऊन जा. या. हा, चहाचं काय घेऊन बसलाय, जेवायलाच येईन मी पुन्हा. पण आता मला जायला हवं. बंटीजी, 2 मिनिट थांबाल का? मला जरा बोलायचंय तुमच्याशी. कशाबद्दल? सांगते मी, आधी देवाच्या पाया पडूयात. ठीक आहे, मी गाडीजवळ वाट बघतो. या सावकाश. गेल्या 3 दिवसात खूप प्रश्न विचारले मी तुला, तुझ्यावर रागावले सुद्धा, तुझ्यावर खूप आरोप केले. तू आमची परीक्षा घेतलीस आणि आम्हाला त्याचं फळ सुद्धा दिलंस. जीवनाची चोढाताण इतकी सुरू होती की मुंबईत स्वतःचं हक्काचं छत नाही बांधता आलं. पण मला खात्री आहे ना, तुझ्या आशीर्वादाने हे स्वप्नही लवकर पूर्ण होईल. कान्हा, या घरात माणसांमध्ये असलेल्या भिंती पाडण्याचं मला बळ दे. आणि हो देवा, आमच्या कार्तिकी मॅडम आहेत ना, त्यांना जरा वागण्याची अक्कल दे. थोड्याशा बुद्धू आहेत. मला पण देवाला थँक्यू म्हणायचंय. देवा थँक्यू. गेले
3-4 दिवस आरकेच्या रूपाने तू आलास आणि आम्हा सगळ्यांची मदत केलीस. स्पेशली मला कान्हाला थँक्यू म्हणायचंय, कारण कान्हा इज डायरेक्टली कनेक्टेड टू आरके, म्हणूनच आरके एवढा क्यूट आहे. कळते? थँक्यू कान्हा आणि सॉरी. सॉरी सॉरी किसली आहे? या मूर्ख मुलीने माझ्या आरकेवर हात उगारला ना म्हणून. कान्हा ना माफ कर. ए चोंबडी, ती आणि कान्हा काय ते बघून घेतील ना, तू नको मध्ये पडू. तो करेल तिला माफ. चला दादा, कामं राहिले. चला चालूचं घर लावूया. चला. कान्हा माफ करेल की नाही माहित नाही, पण मी तुला कधीच माफ करणार नाही. माझ्या आरकेवर हात उगारलास तू, एवढी हिंमत तुझी. विल पे फॉर दिस हा मोहिनी. क्या सहजासहजी नाही सोडणार तुला. मोहिनी, नाईस. आर यू क्रेझी? शॉक लागलाय का तुला? काय त्या मुलीने जे काही केलं ते सगळं पटलंय तुला? सुपरस्टार आरकेला एक मुलगी येऊन थोबाडीत मारते. अशी मुलगी जी तुझ्या समोर उभ्या राहण्याच्या लायकीची पण नाही, आणि तू परत तेच रिपीट टेलिकास्ट बघतोयस. सिरियसली? ललिता मॅम, मी ह्याच्या जागी असतो ना, तिचा हात खांद्यावर राहिलाच नसता. काय म्हणालास? मी म्हणालो, मी तुझ्या जागी असतो तर तिचा हात खांद्यावर राहिला नसता. आणि मग मग तिच्या बापाने पोलीस कंप्लेंट केली असती, पोलीस आले असते, तुला अरेस्ट केली असती. अर्थात मी मध्ये पडलो नसतो. मग जेलमध्ये तू कापडी पिशव्या शिवायला. हा फरक आहे आपल्या दोघात. Revenge is the dish best served when cold. बदला घ्यायचा असेल तर डोकं थंड हवा. गेले काही दिवस बदला वगैरे फक्त ऐकते मी तुझ्याकडं, करताना काहीच दिसलं नाहीस. की उलट आज त्या भिकाऱ्यांसमोर माझा अपमान केलास. वरती तुझ्या वडिलांची माफीही मागितलीस. का? मागावी लागली आई. मागावी लागली. जर हे केलं नसतं तर माझा सगळाच प्लॅन फसला असता. जी काही सेन्सिटिव्ह थॉटफुल माणसाची इमेज क्रिएट केली आहे ती संपली असती. एवढ्या महिन्याचे एफर्ट्स, अभिनय सगळंच वाया गेलं असतं ना. करावं लागलं.
असं वागणं किती कन्फ्युजिंग आहे. म्हणजे तू कधी जेन्युअन असतोस, कधी फेक असतोस, कळतच नाही मला. मलाही. तूही कधी जेन्युइन वागतेस, कधी फेक वागतेस, कळतच नाही. म्हणजे आज सकाळी कुणाला भेटायला गेली होतीस? अजिंक्य बाहेर जा. मम्मा अगं पण गेट लॉस्ट. देवाला नमस्कार केलात ना? हो आई बऱ्या आहेत ना आता? हो बरी आहे. आपण आईची काळजी घ्यायची, मग देव आपली काळजी घेतो. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा, मी आहे. बंटीजी, आज जे काही झालं ते तुम्ही पाहिलंत ना सगळं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली का हो? मी मी एवढं रिॲक्ट व्हायला नको होतं ना. मला खरंच माहित नव्हतं की आर्केनच्या वडिलांना डिमेन्शियाचा आजार आहे. जे काही बोलत होते ना, मला खरंच वाटत होतं. त्यातून मी नीट सावरलेही नव्हते, तितक्यात आर्केनी त्यांच्या वडिलांवर हात. मला नाही सहन झालं. पण बंटीजी, आर्केनी माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खूप काही केलंय आणि मीच त्यांच्यावर संशय घेतला. चुकलं माझं. ते सगळं झाल्यानंतर मी काहीच बोलू शकले नाही. पण माझ्यातर्फे तुम्ही त्यांना सॉरी सांगाल का? आणि थँक्यूही. आज आर्केंनी आम्हाला फक्त आमचं घर मिळवून नाही दिलंय, तर आमचा स्वाभिमान मिळवून दिला. प्लीज त्यांना माझा मेसेज द्याल ना? थँक्यू. खूप साधे आहात मॅडम तुम्ही. आरके सर कसे आहेत हे सांगितलं ना तुम्हाला, तर विश्वास उडेल तुमचा मैत्रीवरचा, माणसावरचा आणि माणुसकीवरचाही. आज मी त्यांच्यासमोर काहीच बोलू शकत नाहीये, पण एक दिवस नक्कीच बोलेन. काय वाटेल ते झालं तरी मी तुम्हाला बर्बाद होऊ देणार नाही. दीपाला भेटलीस म्हणे. तिच्यामुळे उद्ध्वस्त झालोय मी. विसरलीस वाटतं. काहीही विसरलं नाहीये आणि म्हणूनच भेटायला गेले होते तिला. हो का? तिच्या डोक्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायचं होतं मला. गरज काय पण? तिचा आणि आपला काहीच संबंध नाही. संबंध होता. ती सून होणार होती माझी, पण ते वर्कआउट झालं नाही. त्यानंतर तिने एका प्रोड्युसरशी लग्न केलं. तो वारला. मधली बरीच वर्ष ती गायब होती, पण आता ती परत आली आहे. आता तिचे इंटेन्शन्स काय आहेत हे जाणून घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. तुझ्यावर होणारा कुठलाही अटॅक आधी मी फेस करणार. कळले का मग? इंटेन्शन्स. अर्थातच. तिचा नवरा वारल्यानंतर त्याची सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर झाली. आता ती स्वतः एक प्रोड्युसर झाली आणि म्हणून तिला तुला भेटायचंय, तुझ्याबरोबर काम करायचंय. हे बघ, मला तुझी काळजी वाटते,
त्यामुळे तू तिला भेटण्याआधी मी तिला भेटणं योग्य नव्हतं का? काळजी वाटते तर सांगून का नाही गेलीस? आत्ता इतका चिडतोयस माझ्यावर. मी जर सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतंस मला? मुळात तर दीपाला असं वाटतंच कसं आहे की मी काम करेन तिच्यासोबत. जेवणार नाही. पण आपण इतका इम्पॉर्टन्स देतोय तिला हे जरा वाढ वाटतंय. मला असं वाटतं की तिला तिची चूक कळली. तिला तुझी माफी मागायची आहे. आणि तिच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता म्हणून तिने मला भेटायला बोलावलं. मग तिला तुझ्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. आणि मलाही असं वाटतं की तू तिच्याकडे एक कलिग म्हणून बघावंस. मला माहिती आहे तुझ्या जखमा अजूनही ओल्या आहेत. वेळ लागेल म्हणून म्हणते की तू तिला भेट, तिच्याशी बोल. त्यामुळे तू तुझ्या आयुष्यात जिथे अडकलायस ना तिथून पुढे जाशील. तुला एक चांगलं क्लोजर मिळेल. क्लोजर मिळालंय मला. जे मिळायला पाहिजे होतं ते. आणि मूव ऑनही झालोय. बघतेच आहेस तू. राघव होतो आता सुपरस्टार आरके आहे. यापेक्षा बेस्ट मूव ऑन नाही होऊ शकत कोणी. जो शेवट झाला तो चांगला होता माझ्यासाठी. आणि यापुढे ती मला माझ्या लाईफमध्ये नको. काही झालं तरी. असं एवढं ऐकशील का? भेटशील तिला उद्या? हे बघ, जे काही घडलं ना तो तुझा भूतकाळ होता. त्याला वर्तमानात आणू नकोस. मला दिसतोय तुला होणारा त्रास. तू अजूनही तिथेच आहेस म्हणून सांगते तिला भेट. आणि हे बघ, काहीही झालं ना तरी भूतकाळ टाळता येत नाही. आपल्याला त्याला फेस करावंच लागतं. स्ट्रॉंग आहेस तू. आणि आपलं काम ही आपली कमिटमेंट आहे. बाकी काहीही नाही. बी प्रोफेशनल. आई, तुम्हीच शिकवलंय ना की सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, मोठ्यांचा आदर करायचा. आरकेनी त्यांच्या वडिलांवर जेव्हा हात उचलला ना मला सहनच नाही झालं ग. माझं काही चुकलं का? नाही ग, चुकलं कशाला? उलट तुझं बरोबर वाटलं म्हणून आरकेने तुझी बाजू घेतली, ती त्याच्या आई समोर. पण ती बाई मला जरा डेंजर वाटते. हा, उससे बचना पडेगा भाई. हा, पण पिंक्या, एक मात्र आहे वर्ग, हा आरके माणूस म्हणून नक्की वेगळा आहे. मी आजपर्यंत इंडस्ट्रीतले अनेक लोक बघितले, अनेक. त्यांचा ऍटिट्यूड बघितला, इगो बघितला, पण स्वतःकडे इतक्यात खरेपणानं पाहणारा माणूस नाही बघितला. बाबा चहा. थँक्यू. ना मी ठेवतो. अरे ठेवते मी. अगं, मी बघते. कुठे ठेवायचं? बरं इकडे जाऊन. अरे मुकुंद, तू? मुकुंद, ये ना चहा प्यायला. नाही नको, कॅरी ऑन. पण तुला कसं कळलं आम्ही परत आलो इथे ते? अगं मी रोज आरके सरांच्या घरी जात होते तुझी तुमची चौकशी करायला. पण मला आत यायला अलावच केलं नाही. आज बंटीजींचा फोन आला होता. ते म्हणाले की तुमचं सामान गोडाऊन मधून पुन्हा इथे शिफ्ट करायचंय. तेव्हा मला कळलं की तुम्ही परत येतात. हो, आत्ताच आलो. हा, हे चांगलं झालं. मुकुंद, आय एम रिअली सॉरी. म्हणजे त्या दिवशी आम्ही तुझ्याच घरी येणार होतो, पण आरके. अगं जाऊ दे ग, आता सगळं सॉर्ट झालं ना. हो, बस. तू ये ना आत, ये. अगं मोहिनी, माझ्याकडे आणखी एक गुड न्यूज आहे. कुठली? आपली बंद पडलेली फिल्म पुन्हा सुरू होते. खरंच? तू करशील ना मेकअपचं काम? हो. नाही, पण आरकेनी मला त्या फिल्म मधून काढलं होतं. अगं ते तेव्हा, आता सगळंच बदललंय. बघ ना, त्याच आरके सरांच्या घरी तू राहत होतीस 2 दिवस. हो ना? हो ना, आरके सरांचाच फोन आहे.
हॅलो. हो. उद्या ठीक आहे, मी येईन. आणि हॅलो, आता काय हवंय ते? मलाही नीट कळलं नाही रे. म्हणजे उद्या खूप महत्वाची मीटिंग आहे, तू ये असं मला म्हणाले, कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये. मीटिंग आहे कुणाबरोबर? फिल्मच्या नवीन प्रोड्युसर सोबत. दीपा मॅडम बरोबर? दीपा? म्हणजे त्या ऍक्ट्रेस? त्याच आहेत आपल्या फिल्मच्या नवीन प्रोड्युसर. अच्छा, मग त्या येणार आहेत तर मला कशाला बोलवलंय? म्हणजे माझं काय काम आहे तिथे? परफेक्ट. प्लीज कम इन. काय रे, असं का बघतोयस? असताना आवडतेस तुम्हाला. मस्त पाऊस पडतोय. पण पण काय? मस्त यूज. तुला पाऊसच नाही आवडत. पण तुझ्याबरोबरचा पाऊस आवडतो मला. दीपा, फिल्ममधल्या हिरोसारखं चंद्रतारे नाही तोडून आणू शकत मी, पण तुला नेहमी सुखात ठेवेन. आय प्रॉमिस. तू माझ्या लाईफमध्ये असणं हेच माझ्यासाठी सुख आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मी खूप मिस केलं तुला राघव. मोहिनी प्लीज कप. माइंड ब्लोईंग. सुपरस्टार आर के जेंडर इक्वॅलिटीवर बिलीव्ह करतो हे माहिती होतं, पण ते इंटरव्ह्यूज मधून खऱ्या आयुष्यात सुद्धा फिमेल स्टाफ. पण स्पॉट बॉईज असतात ना, तो स्पॉट गर्ल. स्पॉट नाही आहे ती. मग कोण आहे? असिस्टंट? मॅनेजर? That's none of your business, I think. दिस इज ऍक्च्युली अबाउट माय बिझनेस डिअर. मला 1-to-1 मीटिंग करायची आहे ऍक्टर आणि प्रोड्युसरची. सो सॉरी, पण मला दुसरं कोणी इथे नको आहे त्या मीटिंगसाठी. प्रोफेशनल गोष्ट आहे. खरं तर अनप्रोफेशनल तू आहेस. सॉरी. यू शुड बी. काय ही प्रोफेशनल मीटिंग असती तर अशी गुलाबांनी सजवलेल्या हॉटेल स्वीटमध्ये नसती. ऑफिसमध्ये असतेस, नाही का? शिवाय ती आईच्या थ्रू प्लॅन झाली नसती. मॅनेजर आहे माझा. ठीक आहे, पण
आधी स्वतः खेळ सुरू करायचा, स्वतःच नियम करायचे, ते नियम स्वतःच तोडायचे. तुम्ही सवय तुझी. राघव, आरके आरके म्हणतात मला लोक, प्रोफेशनली. आणि आरके 1-to-1 मीटिंग्स करत नाही. जे काही बोलायचंय तिच्यासमोर बोल.